प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आजपासून आपण सुरू करणार आहोत एका नवीन पुस्तकाचं अभिवाचन. नर्मदा किनारी सायकल स्वारी. लेखक आहेत डॉक्टर प्रशांतचंद्र पाटील. लेखकाचा परिचय. डॉक्टर प्रशांतचंद्र पाटील, BAMS पुणे. हे 1 मे 1999 पासून बेटावद येथे जनरल प्रॅक्टिस करतात. 2014 पासून आत्तापर्यंत 25,000 किलोमीटरपेक्षा जास्त सायकल प्रवास यांनी केला आहे. खानदेशच्या सायकलिंग चळवळीला गती प्रदान करणाऱ्या धुळे सायकलिस्ट असोसिएशनच्या स्थापनेत यांनी सहभाग घेतला आहे. युडाक्स सायकलिंग क्लब फ्रान्स यांच्याकडून धुळे सायकलिस्ट अंतर्गत सुपर रेंडोनर ही उपाधी यांना प्राप्त झालेली आहे. त्यासाठी एकाच वर्षात 200, 300, 400 आणि 600 किलोमीटरची सायकलिंग ठराविक वेळेत पूर्ण करावी लागते, तेव्हा ती उपाधी प्राप्त होते. आजपर्यंत 42.196 किलोमीटरच्या 2 फुल मॅरेथॉन, 21.100 किलोमीटरच्या 2 हाफ मॅरेथॉनमध्ये यांनी यशस्वी सहभाग घेतलाय. नर्मदा प्रवास वर्णन, सायकलिंग आणि धुळे सायकलिस्ट या विषयावर यांनी भरपूर वृत्तपत्रीय लेखन आणि दृक्श्राव्य व्याख्यानं दिलेली आहेत. वैयक्तिक स्वास्थ्य, भारतीय व्यायाम, यामध्ये चालणं, धावणं आणि सायकलिंग या संदर्भात अधिकाधिक लोकांपर्यंत शास्त्रीय माहिती पोहोचवण्यासाठी भविष्यात काम करण्याचा यांचा मानस आहे. पुस्तकाची अर्पणपत्रिका. माझे स्वर्गीय आजी आजोबा आणि स्वर्गीय आई हे मला सोडून गेलेले माझे आप्त. माझी आजवरची वाटचाल ही यांचाच आशीर्वाद. भाग्य असं की वडिलांचं सान्निध्य आजही आहे. हे 4 जण जणू माझ्या आयुष्याचे आध्यात्मिक, वैचारिक, शैक्षणिक आणि भावनिक असे आधारस्तंभ. आजी आजोबा अशिक्षित पण वारकरी संप्रदायाचे डोळस अनुयायी. अध्यात्माच्या पिंडाचं मूळ कदाचित हेच. आई आणि वडील हे हाडाचे, विद्यार्थीप्रिय आणि नेकीचे प्राथमिक शिक्षक. माझी मराठी भाषा जर चांगली असेल तर ते सगळं श्रेय माझ्या स्वर्गीय आईचं. जी मराठी आवडली नाही ती माझी. सरळ सहज सोपी विषय मांडणी ही वडिलांची देणगी. हे लिखाण माझ्या आयुष्यातील या 4ही भावनिक आणि मानसिक आधारस्तंभांच्या चरणी अर्पण. नर्मदा किनारी सायकल स्वारी या पुस्तकाचे प्रकाशक आहेत दीपस्तंभ प्रकाशन, जळगाव. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्र मांधाता महाल, ओंकारेश्वर हे श्रीयुत अजय देशपांडे यांचं आहे. पुस्तकाच्या आतील छायाचित्रे स्वराज पाटील यांनी काढलेली आहेत. पुस्तकाची प्रथम आवृत्ती ऑक्टोबर 2018 आणि दुसरी आवृत्ती मार्च 2019. पुस्तकाचं मूल्य आहे 200 रुपये. लेखकाचं मनोगत. नर्मदा परिक्रमा या विषयावर आयुष्यात कधी काळी आपण पुस्तक लिहू हे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. पण आपलं आयुष्य केव्हा एखादं अनपेक्षित वळण घेईल आणि आयुष्य झाकोळून टाकेल असा दैदिप्यमान टप्पा आपल्या या प्रवासात येईल, याविषयी कुणीही काहीही सांगू शकत नाही. व्यायामासाठी आणि बालपणीचा आवडता छंद पुन्हा जोपासावा म्हणून 40व्या वर्षी नियमितपणे सायकलिंग सुरू केलं आणि त्याचं रूपांतर एका नितांत सुंदर अशा आयुष्य बदलून टाकणाऱ्या नर्मदा परिक्रमेच्या प्रवासात झालं. 26 दिवसात साधारणपणे
2900 किलोमीटर सायकल प्रवास मी माझ्या एका तरुण सहकार्यासोबत पूर्ण केला. माझ्या माहितीप्रमाणे सायकलीवर नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारा महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रातला मी पहिला आणि आज तागायत एकमेव असा डॉक्टर आहे. त्याचप्रमाणे फक्त 26 दिवसात सायकलीवर पूर्ण झालेला हा प्रवास आजवर उपलब्ध माहितीनुसार सर्वात वेगाने पूर्ण झालेला नर्मदा परिक्रमेचा सायकल प्रवास आहे. खरं तर हा प्रवास आजवर लाखो भाविकांनी पूर्ण केला आहे. हजारो वर्षांपासून आस्थेचा हा प्रवास असाच अखंडपणे सुरू आहे आणि पुढेही तो अविरत चालूच राहील. बदलत्या काळानुसार ज्यांना हा प्रवास अनुभवायचा आहे, परंतु पायी प्रवासाला लागणाऱ्या मोठ्या कालावधी इतका वेळ ज्यांच्याजवळ नाही, परंतु स्वयंचलित वाहनाने ज्यांची प्रवासाची इच्छा नाही, अशांसाठी सायकलीने नर्मदा परिक्रमा हा सर्वोत्तम पर्याय आहे. आता पायीच नर्मदा परिक्रमा केली पाहिजे असा एक विचार प्रवाहही मला अनुभवास आला. पण भावना लक्षात घेऊन साधनांच्या बाबतीत लवचिकतेचा पर्याय आपले पूर्वज नेहमीच देत आले आहेत. नाहीतर केवळ भक्तिभावाने मला एक पान किंवा फूल जरी अर्पण केलं तरी मी प्रसन्न होईन, हे भगवंताला गीतेत सांगावं लागलं नसतं. या प्रवासात मी खूप तीर्थक्षेत्र पाहिली नाहीत. ठळक आणि प्रवासात जी ओघाने आली तीच पाहिली. पण निसर्ग आणि माणसं मात्र खूप पाहिले. आणि जर देव चांगल्या माणसांच्या अंतरात राहत असेल तर या प्रवासात मला जवळपास दररोजच देव भेटत होता असं म्हटलं तर त्यात काहीही अतिशयोक्ती नाही. श्रद्धेने परिक्रमा केली जात असेल तर प्रवासात नर्मदा नदी मानवी स्वरूपात दर्शन देते असं म्हणतात. या प्रवासात मला भेटलेल्या सर्व माता भगिनी या नर्मदा स्वरूपच होत्या असा माझा ठाम विश्वास आहे. जे जे भेटले भूत तया मानिजे भगवंत, अशीच मनाची मशागत झालेली असेल तर अध्यात्मात खूप खोल जाण्याची आवश्यकता राहत नाही. अत्तराच्या दुकानातून फेरफटका मारला की थोडाफार सुगंध आपल्याला चिकटतोच. तसंच माझं नर्मदा परिक्रमेच्या बाबतीत झालं आहे. अतिथी देवो भव हा मंत्र भारतीय समाजमनात किती खोलवर रुजला आहे हे मला या प्रवासात प्रत्यक्ष पाहायला मिळालं. आपल्या क्षमतेप्रमाणे एका अनोळखी माणसाला मदत करताना त्याची जात धर्म विचारला जात नाही. केवळ नर्मदा परिक्रमा करणारे या एकाच विषयावर सर्व औपचारिकता गळून पडते. विदेशात काही सायकलप्रेमी सर्व प्रकारे सुरक्षित अशा म्हणजे सपोर्टेड अँड गाईडेड सायकल प्रवासाचा आनंद घेतात, परंतु यादृच्छिक म्हणजे अनसपोर्टेड अँड अनगाईडेड सायकल प्रवासाचा आनंद आणि त्यातून मिळणाऱ्या धाडसाची अनुभूती यांची तुलना इतर कोणत्याही सायकल प्रवासाशी होऊ शकणार नाही, हे कोणीही मान्य करेल. माझी परिक्रमा पूर्ण झाली. त्यानंतर महाराष्ट्रातून काही सायकलस्वार मंडळींनी सायकलीने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. त्याहीपेक्षा आरोग्यप्राप्तीसाठी शेकडो लोकांनी सायकलिंग रनिंग हे सुरू केलं. हे माझ्या या सायकलस्वारीचं मोठं यश आहे असं मी मानतो. खानदेशातील सायकलिंग क्षेत्राला चालना देण्यासाठी धुळे सायकलिस्टची स्थापना ही सुद्धा माझ्या आयुष्यातील एक मोठी घटना आहे. या एका गोष्टीमुळे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी हार्दिक संपर्क कायमस्वरूपी निर्माण झाला. 20 वर्ष मी बेटावत परिसराची माझ्या परीने वैद्यकीय सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या सायकलिंग रनिंग यासारख्या विविध छंदांमुळे खूप वेळा माझ्या अनुपस्थितीचा त्रास माझ्या रुग्णांना झाला आहे. असं असूनही त्यांच्यापैकी बहुतेकांनी मला सोडून दुसरा पर्याय निवडलेला नाही, हे माझं भाग्यच. व्यवहारी जगाच्या निकषांवर अशा प्रकारच्या छंदांना फारशी किंमत नसते. अशा प्रसंगी माझ्या निर्णयांसोबत उभं राहून मला पाठिंबा देणारे माझे कुटुंबीय मला मिळाले आहेत,
हे माझं विशेष भाग्य. याचा सर्वात मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास जर कोणाला होत असेल तर तो माझी पत्नी सौभाग्यवती शोभाला. पण मला पाठिंबा देताना, अग्रेसर असतानाच कुठल्याही प्रकारे नाराजी, विरोध या भावना समोर न आल्यामुळेच मी हे धाडस करू शकलो याची मला जाणीव आहे. मित्रांनो, या लिखाणातून अर्थार्जन करणं हा माझा उद्देश अजिबात नाही. जळगावला माझे मित्र श्रीयुत यजुर्वेंद्र महाजन यांनी मनोबल नामक समाजातील अपंग, अंध, पंगू, अनाथ अशा तरुणाईसाठी मोफत निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलं आहे. तिथे समाजाकडून मदतीची आवश्यकता आहे. माझ्या या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारा पैसा या केंद्राला मदत म्हणून देण्याचं मी ठरवलं आहे. साधारणपणे 2.5 वर्ष माझ्या या पुस्तकाच्या हस्तलिखिताला झाली. या लिखाणाचं पुस्तकात रूपांतर करण्याचा योग जुळून येत नव्हता, परंतु फेसबुकच्या माध्यमातून माझा परिचय सायकल प्रेमी, नर्मदा प्रेमी, पेशवा बाजीराव भक्त आणि चित्रकार असलेल्या पुण्याच्या श्रीयुत अजय देशपांडे यांच्याशी झाला. परिचयाचं रूपांतर मैत्रीत कधी झालं कळलं देखील नाही. तसंच अजय देशपांडे यांचे सायकल प्रेमी, साहित्यप्रेमी मित्र श्रीयुत विवेक मराठे यांच्याशीही परिचय झाला. या दोघांच्या सान्निध्याने ज्यांना माझ्यापेक्षाही भटकंतीची मोठी आवड आहे अशा डॉक्टर रामदास महाजन यांचा परिचय झाला. त्यांनी केलेल्या भटकंतीचं वर्णन करणारं, त्यांनीच लिहिलेलं राम राम हे पुस्तक वाचण्यात आलं आणि ते वाचताना आपणही आपलं लिखाण पुस्तकात रूपांतरित करावं या विचाराने उचल खाल्ली. श्रीयुत शशांक मेहेंदळे यांनी डॉक्टर महाजनांच्या राम राम या लिखाणाला सुंदर साजेसा साज चढवून त्याचं पुस्तक प्रकाशनाचं काम छानच केलं आहे. त्यांच्याशीही या निमित्ताने परिचय झाला. माझ्याही पुस्तक निर्मितीचं काम श्रीयुत शशांक मेहेंदळे यांनीच हाती घेऊन पूर्ण केलं आहे. लिखाणातून अशुद्ध लेखनरूपी चुका, चुकलेली वाक्यरचना या गोष्टी अतिशय वेचक पद्धतीने दूर करण्यासाठी श्रीयुत विवेक मराठे यांनी अतिशय काटेकोर प्रयत्न केले आहेत. माझे बेटावतचे शेजारी श्रीयुत अतुल बाविस्कर यांनी प्रूफ तपासताना मदत केली आहे. त्यांनी केलेल्या शुद्धीकरणानंतरही काही दोष जर राहिले असतील तर सुज्ञ मराठी वाचक मोठ्या मनाने माफ करतील अशी आशा आहे. मुखपृष्ठ सुंदर झालं आहे ते श्रीयुत अजय देशपांडे यांच्या ओंकारेश्वरच्या चित्र रेखाटनाने. माझा मुलगा चिरंजीव स्वराज याने केलेल्या ओंकारेश्वरच्या फोटोग्राफीने आणि शशांक मेहेंदळे यांच्या निखळ सौंदर्य दृष्टीने. नर्मदा किनारी सायकल स्वारी असं शीर्षक या पुस्तकाला देण्यापूर्वी खूपच विचारमंथन झालं. त्यात माझ्या मित्रांसह संपूर्ण कुटुंबाचा सहभाग होता. माझ्या एका विनंतीनुसार आपल्या अतिशय व्यस्ततम दिनक्रमातून वेळ काढून प्रस्तावना, शुभेच्छा आणि आशीर्वाद देणाऱ्या मान्यवरांचे आभार कसे मानावेत हे मला कळत नाही. केवळ माझ्यावरील निर्व्याज प्रेमापोटीच हे शक्य झालं. आज माझी आई असती तर तिला हे पाहून निखळ आनंदच झाला असता. माझ्या वडिलांना आपल्या भावना फार व्यक्त करता येत नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून जातो. माझा हा पहिला प्रयत्न माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी वाहून आपल्यासाठी आणतो आहे. यात चांगलं ते सर्वांमुळे आणि वाईट ते माझ्यामुळे ही माझी विनम्र भावना. डॉक्टर प्रशांतचंद्र गोकुळराव पाटील. प्रस्तावना. माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणार का सर, असा प्रश्न प्रशांतचंद्रांनी मला केला आणि केवळ सायकल प्रेम या आमच्यामधील समान दुव्यापोटी मी हो म्हटलं. एखाद्याच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्या इतपत पुस्तकांच्या विश्वात माझी मुसाफिरी नाही. व्यवसायामुळे
बाळंतपणाच्या कळांच्या सान्निध्यात राहणाऱ्या माझ्यासारख्या स्त्रीरोग तज्ज्ञाला लेखनकलांचा अनुभव नाही. सायकलिंग क्षेत्राचा विद्यार्थी असलो तरी त्या विषयातील उच्च पातळीवरील ज्ञान अजून तरी नाही, परंतु सदैव उत्साही, आपल्या सहवासाने दुसऱ्यांना आनंदी करणाऱ्या आणि सायकलिंगद्वारे माणसं जोडणाऱ्या प्रशांतचंद्रांना नाही म्हणणं अवघड होतं. मज जन्मफळाचा मिळता मी केळे झालो असतो. मज जन्मफळाचा मिळता मी केळे झालो असतो. मी असतो जर का भाजी मी भेंडी झालो असतो. मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही. मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही. मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही. या कवी संदीप खरेंच्या कवितेतील ओळींप्रमाणे जगणारी आम्ही सामान्य माणसं. ठेविले अनंते तैसेची राहावे या उक्तीचा आदर करत आयुष्य ढकलत असतो. म्हणूनच जगावेगळ्या विचारांचं स्फुल्लिंग चेतावून ते पूर्णत्वास नेणाऱ्या, बेटावतसारख्या लहान गावात राहूनही आपल्या विचारांची उंची सतत वाढवत नेणाऱ्या डॉक्टर प्रशांतचंद्रांचा नर्मदेला सायकलीने गवसणी घालण्याचा पराक्रम प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमान वाटावा असाच आहे. स्थूलमानाने या परिक्रमा लिखाणाचे 3 भाग करता येतील. पहिला भाग, शारीरिक तंदुरुस्तीची इच्छा आणि त्यातून स्फुरलेली परिक्रमेची कल्पना, ती मूर्त स्वरूपात आणण्यासाठी केलेली मानसिक, कौटुंबिक, मनुष्यबळाची तांत्रिक तयारी. दुसरा भाग, नर्मदेच्या नितांत आदरापोटी तो असणारेच नर्मदा परिक्रमेला निघतात. नर्मदा आणि तिच्या सभोवतालच्या निसर्गराजीचं लिखित वर्णन. तिसरा भाग, निसर्गाच्या या अहेतुक उत्पत्तीला मानवी विचार आणि भावनांनी आई म्हणजे नर्मदा माता आणि तिचं अपत्य प्रेम म्हणजे नर्मदा तीरावरील माणसं असा उचित दर्जा देणाऱ्या सामान्य जनांचं सुंदर वर्णन. डॉक्टरांनी जे अद्भुत दिसलं ते लेखनरित्या कागदावर चितारलं. जे भावलं त्याचं भावनायुक्त शब्दांकन केलं. ज्यासाठी अट्टहास होता त्या नर्मदेने कवेत घेतल्याचं आत्मीय वर्णन सोप्या मराठीत गुंफलं आहे. कुठेही आत्मप्रौढी नाही, मीच जगावेगळं करतो आहे असा अभिनिवेश नाही, शाब्दिक अलंकारांचा फुलोरा नाही आणि म्हणूनच हे पुस्तक अथपासून इतिपर्यंत आनंददायी वाचनाचा अनुभव देतं. राजेश खन्नाचा आनंद, आमिर खानचा 3 इडियट्स, ऑड्री हेपबर्नचा रोमन हॉलिडेज हे चित्रपट कुठल्याही फ्रेमपासून बघा, ते पुढे बघतच राहावेसे वाटतात. तसंच काहीसं या लिखाणाबाबत म्हणावंसं वाटतं. कुठल्याही पानापासून सुरुवात करा, पुढील लिखाण पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटते. निसर्गवर्णन, प्रवासकथन, व्यक्तिचित्रण, स्थलचित्रण, मानवी भावनांची अनुभूती अशा विविध लेखन प्रकारांनी नटलेली ही एक पुष्परचना झाली आहे आणि यातील प्रत्येक फूल वाचकाला वेगवेगळ्या सुगंधाची अनुभूती देते. खलघाटला नर्मदेचं प्रथमदर्शन घेतल्यापासून नेमावरला नर्मदा नाभीपर्यंतची अर्धपरिक्रमा, अमरकंटकला पूर्ण होणारी 3/4 परिक्रमा आणि ओंकारेश्वरला होणारी परिक्रमापूर्ती डॉक्टरांच्या लेखणीतून सजग होते. ओंकारेश्वरची काळ्या कातळातली शिल्प, रावेरखेडीची पेशवा बाजीराव यांची समाधी, लवकुशांचे जन्मस्थान असलेला वाल्मिकी आश्रम, पांडवांनी स्थापन केलेलं धर्मेश्वर आणि नेमावरचं महादेव मंदिर या गोष्टी आपल्याला त्याच्या प्राचीनत्वाने मोहित करतात. तर कटपोर ते मिठी तलाई सागर प्रवास, वाल्मिकी आश्रम ते जयंती माता मंदिरापर्यंतचा निबिड अरण्यातील सायकल प्रवास, भेडाघाटचं संगमरवरी सौंदर्य आणि धानामारच्या थंडीचं वर्णन इतकं यथार्थ आहे की वाचकाला त्याची यथोचित अनुभूती मिळतेच. मनाला भावतील अशी असंख्य व्यक्तिचित्र ठायी ठायी विखुरलेली आहेत. प्रत्येकाचे गुणविशेष
लोभसवाणे आहेत. वानगी दाखल काहींचा उल्लेख करतो आहे. ऋषितुल्य अनूप कुमार, अंग्रेज बाबा ब्रह्मचारी नर्मदा शंकर, रावेरखेडीचे गबरू पवार, वृद्ध मातेची इच्छा म्हणून जेवणाचा डबा आणणारे जितेंद्र बिर्ले, नीलगाईची माय संपाबाई, मांडवी गावचे सुखदेव पाटीदार, रमपुराचे सेवाभावी चितळे दाम्पत्य, परिक्रमावासियांना प्रभू असं संबोधणारे होमगार्ड चौबेजी, ही सर्व या पुस्तकाला सजवणारी रत्न आहेत. लिखाणात मिशन सायकलिंग ढकलिंग, प्रशांत सोनवणेचं गलतियां माफ करना, होमगार्डने दिलेल्या उपाधीसकट प्रभूंचं अंतर्धान पावणं असा नर्म विनोदाचा शिडकावा आहे. सलकन माता डोंगर ओलांडल्याचा तपशील आठवत नाही हे नमूद करण्याचा आणि कुठल्याही परिस्थितीत नादुरुस्त सायकल दुसऱ्याच्या वाहनात न टाकण्याचा प्रामाणिकपणा आहे. लिखाणाच्या ओघात नकळत जीवननीतीचं मर्म सांगणारी अनेक वाक्य प्रशांत चंद्रांच्या लिखाणाला दमदारपणा देतात. सायकलवीरांना तर हे पुस्तक पर्वणीच वाटेल. लांब पल्ल्याच्या सायकल प्रवासासाठी नियोजन कसं करावं, याहीपेक्षा कुठल्या गोष्टी टाळाव्यात याचा एक वस्तुपाठच हे लिखाण झालं आहे. कलेने वाढत जाणाऱ्या चंद्रकोरीप्रमाणे डॉक्टरांनी अशी अनेक स्वप्न पाहावीत आणि त्यांची पूर्तता करावी. नंतर ती कागदावर उतरवावीत आणि त्यापासून प्रेरणा घेऊन परिक्रमेचा निश्चय करणाऱ्या नरसिंहपूरच्या अखिलेश साहूसारखेच अनेक अखिलेश मराठी वाचकांमधून तयार व्हावेत, हीच सदिच्छा. परी केधवा अघटित घडते काही पणाला लागे, परी केधवा अघटित घडते काही पणाला लागे, अशा बावळ्यांमधून होती ज्वाळांचे गिरी जागे. खुळ्यांच्या अशा जमावातुनी महाखुळे ते येती, खुळ्यांच्या अशा जमावातुनी महाखुळे ते येती, जनावरातुनी माणसास जे पुढे जरासे नेती. महाखुळे ते होते असती म्हणून आपण सारे, महाखुळे ते होते असती म्हणून आपण सारे, रुपयांसह पेटीत ठेवतो 2-4 हे तारे. या उगवतीच्या प्रशांत चंद्ररूपी ताऱ्याला कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तींनी वंदना करून मी ही प्रस्तावना संपवतो. डॉक्टर सुनील नाईक, MD, स्त्रीरोग तज्ज्ञ, मातृसेवा हॉस्पिटल, 17, श्रीरामनगर, वाडी भोकर रोड, देवपूर, धुळे. पुस्तकाचे प्रकाशक दीपस्तंभ फाउंडेशनचे श्रीयुत यजुर्वेंद्र महाजन सर यांचे 2 शब्द. जीवन सुसह्य बनवणारा सायकलिंगचा छंद. दैनंदिन जीवनात आपल्या व्यवसायासोबतच एखादा छंद जोपासला तर हे जीवन अधिक सुंदर सुसह्य होतं. डॉक्टरांनी जोपासलेला सायकलिंगचा छंद जीवन सुसह्य तर बनवतोच, पण सुदृढही बनवण्यास मदत करणारा असा आहे. डॉक्टर प्रशांत चंद्र हे माझे खूप घनिष्ठ असे मित्र तर आहेतच, शिवाय आमच्या दीपस्तंभ परिवाराचे हितचिंतक देखील आहेत. अतिशय संवेदनशील, समाजभान असलेले डॉक्टर आता खानदेशातील पर्यावरणपूरक सायकलिंग चळवळीचे देखील अग्रगण्य आहेत. धाडस, उत्साह, चिकाटी, मेहनत या गुणांचा संगम असलेल्या डॉक्टरांनी अतिशय दीर्घ पल्ल्याची नर्मदा परिक्रमा सायकलीवरून केली. नुसती कल्पना केली तरी अंगावर रोमांच उभे राहतात. या प्रवासावर आधारित प्रवास वर्णनात्मक लिखाण त्यांनी शब्दबद्ध केलं आहे. त्यांचे हे अनुभव नक्कीच अनेकांना प्रेरणा देतील अशी मला खात्री आहे. मित्रांनो, मी जळगाव येथे आमच्या दीपस्तंभ फाउंडेशन अंतर्गत 200 अंध अपंग विद्यार्थ्यांसाठी त्यांना स्वयंपूर्ण बनवून आपल्या पायावर उभं करण्यासाठी मनोबल अंध अपंग अनाथ विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन निवासी सामाजिक प्रकल्प उभा केला आहे. या पुस्तकातून मिळणाऱ्या मानधनाचा एक मोठा वाटा डॉक्टर प्रशांत चंद्र यांनी मनोबलला देण्याचं ठरवलं आहे. हे कळल्यानंतर
माझं मन भरून आलं. त्यांच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा. यजुर्वेंद्र महाजन, दीपस्तंभ फाउंडेशन, जळगाव, महाराष्ट्र.